एम-एस-टी सी-ई-टी 2026 देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सी-ई-टी सेलने तुमच्यासाठी एक लेटेस्ट विंडो ओपन केलेली आहे. ती एडिटिंग विंडो अशी असणार आहे. तर ह्या विंडोमध्ये तुम्ही काय करू शकता, त्याचबरोबर याची पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. नमस्कार, मी यश आणि स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण सध्या सी-ई-टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तर त्यांची जी नोटीस आहे, ती नोटीस बघू आपण काय आहे सगळ्यात पहिल्यांदा तर. सी-ई-टी सेलच्या विंडो जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यात थोडं खाली आल्यानंतर आपल्याला ते दिसतं. एम-एस-टी सी-ई-टी पी-सी-एम पी-सी-बी 2026 ही जी नोटीस आहे, ही नोटीस मी ओपन करून घेतो सिम्पली. तर ही नोटीस मी ओपन केलेली आहे. ही नोटीस तुमच्या रिगार्डिंग एडिटिंग विंडो संदर्भात आहे. बऱ्याचशा मुलांचे मेसेज आले होते, "दादा, की आमचा फॉर्म फिलिंग करताना काही चुका झाल्या आहेत. त्या चुका आम्ही सुधारू शकतो का? त्या चुका आम्हाला मिनिमाइज करता येतील का?" तर नक्कीच सी-ई-टी सेलने तुमच्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे, हा एडिटिंग विंडो म्हणून. करेक्शन विंडोसुद्धा आपण याला म्हणतो. तर यामध्ये तुम्ही तुमच्या काही लिमिटेड चुका आहेत, त्या चुका तुम्ही सुधारवू शकता. तर ह्या चुका कोणत्या-कोणत्या हे पण मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमचं नाव जर तुमच्याकडून चुकलं असेल, नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल, तर हे तुम्ही करेक्शन या ठिकाणी करू शकता. त्यानंतर तुमच्या डेट ऑफ बर्थची करेक्शन करू शकता. तुमची बर्थ चुकली असेल, मंथ चुकला असेल, इयर चुकलं असेल, काही पण चुकलं असेल, तुम्ही या ठिकाणी ते करेक्शन करू शकता. त्यानंतर तुमचा फोटोग्राफ वगैरे तुम्हाला चेंज करायचा असेल, तुमचा फोटोग्राफ तुम्ही चेंज करू शकता किंवा जो पहिला अपलोड केला होता तो एवढा खास म्हणजे ब्लर आहे थोडाफार, दिसत नाही आहे प्रॉपर, तर तुम्ही फोटोग्राफ चेंज करू शकता. त्यानंतर 4th नंबरला तुमची सिग्नेचर तुम्ही चेंज करू शकता. जर तुमच्या सिग्नेचरमध्ये समजा दादा मी द्यायची मला दुसरी सिग्नेचर होती, अपलोड दुसरीच झाली, तर ह्या ठिकाणी तुम्ही ते चेंजेस पण करू शकता. तुमची सिग्नेचर पण तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर 5 नंबरला आहे तुमचं जेंडर. समजा जेंडर चूज करताना चुकून दुसरं जेंडर चूज झालं किंवा मेलचं फिमेल झालं वगैरे असं झालं, तर ह्या ठिकाणी तुम्ही ते पण करेक्शन करू शकता. त्यानंतर मेन मेन पॉइंट आहे 6 नंबरचा ॲड ग्रुप. बऱ्याचशा मुलांचं काय होतं, दादा मला दोन्ही पण ग्रुपची एक्झाम द्यायची होती, पी-सी-बी पण द्यायची होती, पी-सी-एम पण द्यायची होती. पण फॉर्म फिल करताना फक्त मी पी-सी-एमच चूज केला किंवा पी-सी-बीच चूज केला. आता मला दुसरा पण ग्रुप चूज करायचा आहे. तर यावेळेस तुम्ही आता या ठिकाणी या करेक्शन विंडोमध्ये तुम्ही तुमचा ग्रुप हा ॲड करू शकता. आता तुम्ही पी-सी-बी जर चूज केला असेल तर पी-सी-एम पण चूज करू शकता. पी-सी-एम चूज केला असेल तर पी-सी-बी पण चूज करू शकता. म्हणजे आता तुम्हाला इथे ऑप्शन आहे की तुम्ही दोन्ही पण एक्झामला अपिअर होऊ शकता, इथे करेक्शन करून. त्यानंतर लास्ट नंबरचा पॉइंट आहे सेकंड अटेम्प्ट. मित्रांनो, बऱ्याचशा मुलांची पण चूक ही झालेली का त्यांनी फर्स्ट अटेम्प्टसाठी फॉर्म भरलेला, पण सेकंड अटेम्प्टचा जेव्हा ऑप्शन आला तिथं ते टिक करायचं विसरले. तर यामुळे तुम्ही आता या ठिकाणी तुमचा जो काही सेकंड अटेम्प्टचा फॉर्म आहे, तो फॉर्म पण फिल करू शकता. इथे तुम्ही जाऊन तुम्ही ते करेक्शन आता करू शकता. तर हे सगळे करेक्शन आहेत, हे तुम्ही लवकरात लवकर जाऊन करून घ्या. तर याच्यासाठी ही काही एडिटिंग विंडोज आहे, ही ओपन किती तारखेपर्यंत 5 ते 7 म्हणजे आज 5 तारीख आहे. तर 7 तारखेपर्यंत ही विंडो ओपन राहणार आहे. यानंतर तुम्हाला कोणताही चान्स नाही भेटणार आहे, की तुम्ही तुमची मिस्टेक जी आहे, ती मिस्टेक तुम्ही कव्हर करू शकाल. त्यामुळे हा तुमच्यासाठी लास्ट चान्स असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जा, तुमचं करेक्शन असेल ते करेक्शन करून घ्या आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. कारण सी-ई-टी संदर्भाचे सगळे लेटेस्ट अपडेट आपण देत असतो. त्यामुळे लवकरात लवकर जा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपला WhatsAppचा ग्रुप आहे. जर व्हिडिओ बनवायला टाईम लागला तर मी त्या ग्रुपवरती सगळी इन्फॉर्मेशन अपडेट्स असतील ते लवकरात लवकर शेअर करत असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या WhatsApp ग्रुपची पण लिंक दिलेली आहे मी. लवकरात लवकर जा, WhatsApp ग्रुप पण जॉइन करा आणि आपल्या चॅनलशी पण कनेक्टेड राहा. थँक यू.